गुड मॉर्निंग क्लास. हाव आर यू ऑल? कसे आहात तुम्ही सर्वजण? ठीक आहात ना? इलेक्ट्रोस्टॅटिकच्या तिसऱ्या भागात आपण पुन्हा एकत्रित आलेलो आहोत. मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आधीच्या 2 भागांमध्ये आपण 11वीमध्ये झालेला जो इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर होता तो रिवाईज केला होता. काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स मी तुम्हाला सांगितल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला गॉस थिअरम समजावून सांगितला होता. या गॉस थिअरमचा प्रूफ आपण बघितला होता. कुलम्स लॉचा वापर करून गॉस लॉ किंवा गॉस थिअरमचा प्रूफ कसा लिहिता येईल हे मी तुम्हाला सांगितले होते. आज आपल्या 12वीसाठीचा जो चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक त्याची सुरुवात मी तुम्हाला म्हटलं होतं की गॉस लॉच्या ॲप्लिकेशननी होते आणि आज प्रत्यक्षात आपण ती ॲप्लिकेशन शिकायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपण 12वीचा इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर खऱ्या अर्थाने आज सुरू केलेला आहे. तर पहिलं ॲप्लिकेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल ऑर हॉलो स्पियर. गॉस लॉचा किंवा आपण याला गॉस थिअरम असं सुद्धा म्हणू शकतो. याचा वापर एखाद्या चार्ज सरफेसने तयार केलेली टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी केला जातो. इथं जो सरफेस आहे तो काय आहे तर स्पेरिकल शेल आहे, म्हणजे स्पियर आहे, किंवा आपण याला हॉलो स्पियर असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे तो आतमधल्या बाजूने मोकळा आहे आणि आकार कसा आहे तर स्पियर आहे, सर्क्युलर इन शेप आहे. तर ही जी बॉडी आहे ती युनिफॉर्मली चार्ज्ड बॉडी आहे. म्हणजे या बॉडीवर सगळीकडं चार्जचं एकसारखं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि या चार्ज्ड बॉडीने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि हे गॉस थिअरमचं फर्स्ट ॲप्लिकेशन आपल्याला आज स्टडी करायचं आहे. चला तर मग करूया सुरुवात. बघा आता या पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशाने रिप्रेझेंट केलं जातं, कॅपिटल ई या लेटरने रिप्रेझेंट केलं जातं. हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशामुळे तयार झालेली आहे, ड्यू टू म्हणजे ज्यामुळे तयार झालेली आहे. युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल म्हणजे एक स्पेरिकल शेल आहे किंवा एक स्पियर आहे, किंवा तुम्ही त्याला हॉलो स्पियर असं सुद्धा म्हणू शकता. म्हणजे तो हॉलो म्हणजे आतमधल्या बाजूला पोकळ असा सर्क्युलर शेप, म्हणून तो काय आहे तर हॉलो स्पियर आहे. किंवा तुम्ही त्याला स्पेरिकल शेल असं सुद्धा म्हणू शकता. म्हणजे एखादा बॉल आपण घेतला आहे की जो आतमधल्या बाजूला पोकळ आहे. तुमच्या डोळ्यासमोर स्पेरिकल शेल यावं म्हणून मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते की एक बॉल आहे, एक चेंडू आहे की जो आतमधल्या बाजूला पोकळ आहे. तो कशासारखा दिसतोय, कशासारखं काम करेल तो तर एका स्पेरिकल शेलसारखं काम करेल, एका हॉलो स्पियरसारखं काम करेल. ठीक आहे की हा युनिफॉर्मली चार्ज्ड आहेत म्हणजे याच्या सरफेसवरती सगळीकडं एकसारखं असं चार्जचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. म्हणून आपण याला म्हणतोय की चार्ज स्पियर किंवा चार्ज स्पेरिकल शेल किंवा चार्ज हॉलो स्पियर. आणि ह्या चार्ज हॉलो स्पियरने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे युजिंग गॉस लॉ किंवा युजिंग गॉस थिअरम. कळलंय तुम्हाला करायचंय काय आपल्याला ते? बघा मी इथं बोर्डवर काय ड्रॉ केलंय तर एक स्पियर ड्रॉ केलाय, म्हणजेच स्पेरिकल शेल ड्रॉ केलाय किंवा एक पोकळ असा स्पियर ड्रॉ केलाय की ज्याची रेडियस काय आहे कॅपिटल आर आहे आणि त्या स्पियरचा सेंटर आहे ओ. ठीक आहे. मग आपण डायग्रॅमच्या डिस्क्रिप्शनमध्ये असं लिहू शकतोय की कन्सिडर ए स्पियर ऑफ रेडियस आर. आपण एक स्पियर कन्सिडर केला की ज्याची रेडियस आर इतकी आहे. विथ इट सेंटर ॲट ओ. ओ पाशी त्या स्पियरचा काय आहे सेंटर आहे. सपोज दॅट इट कॅरीज ए नेट चार्ज प्लस क्यू विच इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ऑन इट्स आउटर सरफेस. या चार्ज हॉलो स्पियरने किती चार्ज कॅरी केलाय किंवा या हॉलो स्पियरवर टोटल किती चार्ज आहे तर मी म्हणते की प्लस क्यू चार्ज आहे. पण हा प्लस क्यू चार्ज एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेला नाही आहे. हा प्लस क्यू चार्ज या स्पेरिकल शेलवर सगळीकडं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केला गेला आहे. बघा चार्जेस ह्या डायग्रॅममध्ये कसे दाखवले जातील तर मी दाखवते.
हे बघा, आपण असं म्हणूयात की ही एक पॉझिटिव्हली चार्ज बॉडी आहे, म्हणजे हा पॉझिटिव्हली चार्ज स्पेरिकल शेल आहे की ज्याच्या सरफेसवर सगळीकडं पॉझिटिव्ह चार्जचं काय झालेलं आहे तर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आणि हा टोटल पॉझिटिव्ह चार्ज किती आहे तर +Q इतका आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला करायचं आहे काय तर चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन झालं म्हणजे ही बॉडी काय झाली, चार्ज बॉडी झाली. तर या संपूर्ण चार्ज बॉडीने एका पर्टिक्युलर पॉइंटला किती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तयार केली तिची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, फाइंड आउट करायची. ठीक आहे. 11वीमध्ये एखाद्या बॉडीवर होणारं चार्जचं डिस्ट्रीब्युशन ज्यावेळेस आपण स्टडी केलं होतं त्यावेळेस आपण हेही शिकलो होतो की प्रत्येक वेळेस बॉडी लिनियर नसेल किंवा तो जसा आत्ता इथं स्पेरिकल शेल आहे तसं नसेल. काही वेळेस चार्जचं डिस्ट्रीब्युशन हे लिनियर असेल. म्हणजे बघा, माझ्या हातामध्ये हा पेन आहे. मग आता चार्जचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं आहे तर अलॉंग द लेंथ होतं आहे. म्हणजे या बॉडीच्या लेंथवर चार्ज काय केले जात आहेत तर डिस्ट्रीब्यूट केले जात आहेत. मग अशा प्रकारामुळं तयार झाली होती लिनियर चार्ज डेन्सिटी की जिला आपण रिप्रेझेंट केलं लॅम्बडाने. ठीक आहे. डेन्सिटी फाइंड आउट करत असताना लॅम्बडासाठीचा फॉर्म्युला आपण लिहिला, लॅम्बडा = चार्ज पर युनिट लेंथ. चार्ज आपण मोजतोय कशामध्ये, कूलममध्ये, आणि लेंथ आपण कशामध्ये मोजतोय, मीटरमध्ये. म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटीचं SI युनिट झालं कूलम पर मीटर. असं लिहिलं तरी चालेल किंवा असं लिहिलं तरी चालेल. आता आपण जी केस कन्सिडर करतोय की ज्याच्यामध्ये स्पेरिकल शेल आहे, स्पेरिकल शेलवरती काय झालेलं आहे, आपण म्हणतोय की चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. अशा वेळेस आपल्याला काय फाइंड आउट करावं लागणार आहे तर या बॉडीची सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी आपण सिग्माने रिप्रेझेंट केली होती. आठवते का तुम्हाला? आपण पहिल्या व्हिडिओमध्ये या डेन्सिटीजबद्दल बोललो होतो. सरफेस चार्ज डेन्सिटी काय बरं असेल, चार्ज पर युनिट एरिया. कारण चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे तर पूर्ण सरफेसवर आहे, सगळ्या सरफेसवरती इक्वली युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. म्हणून ह्या बॉडीची सरफेस चार्ज डेन्सिटी मी अशी फाइंड आउट करील, सिग्मा = Q/A. ठीक आहे. चार्ज कशामध्ये मोजतोय आपण, कॅलिब्रेट करतोय आपण तर कूलममध्ये. एरिया कसा मोजणार आपण, मीटर स्क्वेअर. म्हणून सरफेस चार्ज डेन्सिटीचं SI युनिट झालं कूलम पर मीटर स्क्वेअर. असं लिहिलं तरी चालू शकतं. जनरली असं लिहितात, कूलम पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. मग मी आता असं म्हणू शकते ना, ह्या स्पेरिकल शेलची जी सरफेस चार्ज डेन्सिटी आहे ती आहे सिग्मा Q/A, की जिचं SI युनिट काय आहे, कूलम पर मीटर स्क्वेअर. पण आता ह्या एरियाची व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करू शकते ना. तुम्ही असं म्हणताय की ह्या अखंड स्पेरिकल शेलवरती जेवढा काही चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे तो टोटल चार्ज किती आहे तर +Q इतका आहे. बरोबर आहे. आणि स्पिअरचा एरिया तुम्हाला माहिती आहे कसा लिहिला जातो, एरिया ऑफ स्पिअर A = 4πr². आपण कॅपिटल R ने रिप्रेझेंट करतोय त्या स्पिअरची रेडियस. ही तर रेडियसचा काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे, ज्यावेळेस तुम्ही त्या स्पेरिकल शेलचा किंवा त्या स्पिअरचा एरिया मोजताय. ठीक आहे. मग सिग्मा = Q/4πr². कशामध्ये कॅलिब्रेट कराल ही सरफेस चार्ज डेन्सिटी, कूलम पर मीटर स्क्वेअरमध्ये. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकाल की ह्या स्पिअरचं किंवा ह्या स्पेरिकल शेलची सरफेस चार्ज डेन्सिटी किती आहे तर Q/4πr² इतकी आहे. म्हणजे ज्या बॉडीची सरफेस चार्ज डेन्सिटी Q/4πr² इतकी आहे तो स्पेरिकल शेल तुमच्याकडे आहे की ज्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. इथंपर्यंत आलं लक्षात तुमच्या? आत्ता ही स्पेरिकल शेल तुम्हाला एका पॉझिटिव्हली चार्ज्ड बॉडीसारखी ॲपियर होते. म्हणजे आपण म्हणू शकतो आता की हा स्पेरिकल शेल काय म्हणून काम करू शकतोय आपल्यासाठी तर पॉझिटिव्हली चार्ज बॉडी म्हणून काम करू शकते. मग आता असं जर असेल तर ह्या शेलने तिच्या आजूबाजूला जी मोकळी जागा आहे, फ्री स्पेस आहे,
की जिची परमिटिव्हिटी आपण ॲप्सिलॉन नॉट अशी लिहिणार आहोत, म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, की ज्या माध्यमामध्ये तुम्ही हा स्पियर काय केलेला आहे, ठेवलेला आहे. ठीक आहे. मग बघा, तर ह्या फ्री स्पेसमध्ये ह्या युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेलने इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तयार केली असेल. मग आपल्याला करायचं आहे काय, बघा मी इथे एक पॉईंट घेते. या स्पेरिकल शेलने आजूबाजूला सगळीकडे ह्या मोकळ्या जागेमध्ये, बघा आपण म्हणतोय की मोकळ्या जागेमध्ये या शेलने तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्डचं अस्तित्व आहे, इलेक्ट्रिक फील्डचा एक्झिस्टन्स आहे. आपल्याला फक्त ते शोधून काढायचं आहे की ते इलेक्ट्रिक फील्ड किती आहे. मग मी काय करते, इथं एक पी पॉईंट घेते. या पी पॉईंटपाशी आपण बघूयात की ह्या स्पेरिकल शेलने किती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तयार केलेली आहे. ठीक आहे. मग बघा, हा पी पॉईंट या स्पेरिकल शेलच्या सेंटरपासून ज्या अंतरावरती आहे, ज्या डिस्टन्सवरती आहे, ते डिस्टन्स आपण स्मॉल आरने रिप्रेझेंट करूयात. ठीक आहे. स्मॉल आरने मी हे डिस्टन्स रिप्रेझेंट करते. पी हा पॉईंट की जिथं ह्या स्पेरिकल शेलने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करायची. बघा, मला माहिती आहे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, ज्यावेळेस फ्री स्पेसमध्ये बोलतोय आपण त्यावेळेस इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणणार, आणि ज्यावेळेस ह्याच इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स एखाद्या माध्यमातून फ्लो होत असतील, माध्यमातून ट्रॅव्हल होत असतील, तर मी यांना इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणणार. या पॉझिटिव्ह चार्जपासून स्टार्ट होतात आणि एंड कुठं होतात, निगेटिव्ह चार्जपाशी. मग आता ही अखंड स्पेरिकल शेल आपल्यासाठी हा जो स्पियर आहे तो काय म्हणून काम करतोय, एक पॉझिटिव्हली चार्ज बॉडी म्हणून काम करतोय. याचा अर्थ असा की याने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी या बॉडीपासून, म्हणजे ह्या स्पेरिकल शेलपासून काय असणार आहे, तर आउटवर्ड असणार आहे, म्हणजे पुढं जाणारी असणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डिरेक्शन ह्या पॉईंट पी पाशी जर मी रिप्रेझेंट केली तर ती कशी असणार आहे, ई बार अशी असणार आहे. बरोबर आहे. ती अशी उलटी नसेल, म्हणजे ह्या सेंटरकडे जाणारी नसणार आहे, पॉझिटिव्ह चार्जपासून काय असेल तर दूर जाणारी असेल. ठीक आहे. मग आता होईल काय, तुम्ही गॉस थिअरम शिकत असताना बघा, गॉस थिअरमचं स्टेटमेंट आपण असं केलं होतं, गॉस थिअरम स्टेट दॅट द नेट इलेक्ट्रिक फ्लक्स मीन्स टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू ए क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू 1/ε0 टाइम्स द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज एनक्लोज्ड. म्हणजे त्या सरफेसच्या आतमध्ये जो चार्ज आहे त्या चार्जने तयार केलेलं टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स किती असणार आहे, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स किती असणार आहे, 1/ε0 टाइम्स द चार्ज एनक्लोज. म्हणजे गॉस थिअरम शिकत असताना हा जो नेट चार्ज होता, टोटल चार्ज होता, तो कुठं होता, तर त्या ऑब्जेक्टच्या आतमधल्या बाजूला होता. म्हणून आपण असं म्हणतो की चार्ज एनक्लोज, म्हणजे तो जो रेग्युलर शेप असेल किंवा इनरेग्युलर शेप असेल त्या बॉडीच्या आतमध्ये तो चार्ज असतो. इथं तर तशी परिस्थिती नाही आहे. इथं आपण म्हणतोय की चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन कुठं झालेलं आहे, त्या स्पियरच्या, त्या हॉलो स्पियरच्या किंवा त्या स्पेरिकल शेलच्या आउटर मोस्ट साईडला झालेलं आहे, म्हणजे बाहेरच्या बाजूला चार्जचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही मला सांगा, हा गॉस लॉ मी इथं कसा अप्लाय करू, की ज्यावेळेस चार्ज आतमधल्या बाजूस नाही आहेत, बॉडीच्या आतमधल्या बाजूला नाही आहेत, चार्ज कुठं आहेत तर बॉडीच्या बाहेरच्या बाजूला आहे. आणि ह्याचं सोल्युशनसुद्धा आपल्याला काढता येतं. आपण काय करायचं, एक इमॅजिनरी फिक्टिटियस काल्पनिक स्पियर ड्रॉ करायचा. बघा मी करते, डायग्राममध्ये तो ड्रॉ केला तर असा दिसेल. दिसतोय तुम्हाला हा स्पियर? बघा, आपण याला नाव देऊयात. हा आहे स्पियर ए, की जो ॲक्च्युअलमध्ये खरा आहे, फॅक्टमध्ये आहे. आणि हा जो आहे तो आहे स्पियर बी, की जो इमॅजिनरी आहे. मग बघा, आता इमॅजिनरी स्पियरच्या व्ह्यूने आपण बघूयात. बघा, आता आपल्याला असं दिसेल की मी जर म्हणते की हा इमॅजिनरी स्पियर आहे, थोड्या वेळापुरतं इमॅजिनरी हा शब्द काढून टाकू, आपण असं म्हणूयात की हा सुद्धा काय आहे तर एक स्पियर आहे. बी नावाचा एक स्पियर आहे. त्या बी स्पियरच्या आतमध्ये तुम्हाला आता काय दिसतात तर चार्जेस दिसतात. दिसले का चार्जेस तुम्हाला? ठीक आहे. म्हणजे आता आपण गॉस थिअरम अप्लाय करू शकतो ना,
की ज्यावेळेस चार्जेस कुठं आहेत तर ह्या बी स्पिअरच्या आतमधल्या बाजूस आहे. म्हणजे आपण ह्या सिच्युएशनमध्ये गॉस लॉ अप्लाय करू शकणार आहोत की ज्यावेळेस त्या बॉडीने, त्या हॉलो स्पिअरने काहीतरी चार्ज एनक्लोज्ड केला आहे. आपण असं म्हटलं मगाशी की ह्या स्पिअरवरती टोटल चार्जचं डिस्ट्रीब्युशन किती झालेलं आहे तर +Q इतका चार्ज आहे. +Q इतका चार्ज आहे की जो ह्या स्पिअरने काय केलेला आहे तर डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे तर त्या स्पेरिकल शेलच्या सरफेसवर झालेला आहे. मग आता तो टोटल चार्ज +Q मला कुठं दिसायला लागला तर ह्या बी स्पिअरच्या आतमधल्या बाजूत दिसायला लागला. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये आत्ता मी ह्या सिस्टीमला काय अप्लाय करू शकते, गॉस लॉ अप्लाय करू शकते. आणि मग आता आपण ह्या स्पिअरला की ज्याने आपली मदत केली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी, की ज्यामुळं मला गॉस लॉ ह्या कंडिशनला अप्लाय करता येऊ लागला, ह्या सरफेसला की जो इमॅजिनरी असतो त्याला तुम्ही म्हणायचं गॉसियन सरफेस. हा काय झाला तर गॉसियन सरफेस झाला. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल गॉसियन सरफेस म्हणजे तो काय आहे तर इमॅजिनरी सरफेस आहे. तो खरा स्पेरिकल शेल नाही किंवा स्पिअर नाही आहे. तो आपण आपल्या सेक ऑफ सिम्प्लिसिटीसाठी कन्सिडर केला की ह्या कंडिशनला आपल्याला काय करता यावा, गॉस लॉ अप्लाय करता यावा. कारण गॉस लॉ हा एका अशा चार्जने तयार केलेले इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड आउट करण्यासाठी केला जातो की जो चार्ज एनक्लोज्ड आहे, एखाद्या रेग्युलर किंवा इरेग्युलर शेपच्या बॉडीच्या आतमध्ये तो चार्ज आहे. त्याच वेळेस मी काय करू शकते, गॉस लॉ अप्लाय करू शकते. आणि हे चार्जेस की जे खऱ्या ॲक्च्युअल स्पिअरच्या बाहेरच्या बाजूला दिसत आहेत ते मला एखाद्या स्पिअरच्या, एखाद्या ऑब्जेक्टच्या आतमधल्या बाजूस दिसावेत म्हणून आपण काय केलेलं आहे, हा इमॅजिनरी स्पिअर इथं ड्रॉ केलेला आहे. एवढं कळलंय तुम्हाला. आता बघा ह्या पी पॉईंटचं झालं काय तर इथं एक स्मॉल सरफेस तयार झाला, छोटा सरफेस तयार झाला. आपण त्या स्मॉल सरफेसला काय म्हणतोय तर DS म्हणतो. मी तुम्हाला गॉस थिअरम शिकवत असताना सांगितलं होतं की हा त्या सरफेसला ड्रॉ केलेला काय आहे तर परपॅन्डिक्युलर आहे. म्हणजे हा जर तुमचा सरफेस असेल, याला मी DS असं म्हणत असेल, हा DS असेल, तर ह्या सरफेसला ज्यावेळेस मी एक परपॅन्डिक्युलर ड्रॉ करते, तो परपॅन्डिक्युलर नेहमीच बाहेरच्या बाजूला असेल, आउटवर्ड डिरेक्शनने असेल. त्याला आपण म्हणतो एरिया व्हेक्टर. रिप्रेझेंट कशाने करतोय, DS बारने करतोय. ठीक आहे, तो DS बार, तो एरिया व्हेक्टर नेहमीच ह्या सरफेसला कसा असेल तर परपॅन्डिक्युलर असेल किंवा तो त्या सरफेसला ड्रॉ केलेला परपॅन्डिक्युलर असतो, असं लक्षात ठेवायचं. मग हा तो सरफेस आहे, गॉसियन सरफेसवरती कन्सिडर केलेला हा स्मॉल सरफेस DS आहे की ज्यावेळेस मी त्याला एरिया व्हेक्टरने रिप्रेझेंट करते, DS बार म्हणते. आपल्याला माहिती आहे ह्या DS बार व्हेक्टरच्याच अलॉंग कोण असतं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असते. म्हणजे DS मधला आणि ह्या E बार मधला अँगल किती असतो, नेहमीच तो काय असतो, 0 असतो. ठीक आहे, पण हा पी पॉईंट किंवा हा सरफेस कसा दिसायला लागलाय तर ह्या गॉसियन सरफेसचा तो एक भाग दिसायला लागलाय. बरोबर आहे, म्हणजे हा DS सरफेस आपण कशावरती कन्सिडर केलाय, या गॉसियन स्पिअरवरती कन्सिडर केलाय, या हॉलो स्पिअरवरती कन्सिडर केलेला हा काय आहे तर एरिया व्हेक्टर आहे. ठीक आहे, मग आता कॉन्सेंट्रिक सर्कल ड्रॉ केलेलं दिसतंय तुम्हाला. म्हणजे ह्या बी स्पिअरचा आणि ह्या ए स्पिअरचा सेंटर काय दिसतोय तर सेम दिसतोय, O दिसतोय. ह्या O पासून ह्या पॉईंट P पर्यंतचं किंवा O पासून ह्या स्मॉल एरिया DSचं जे अंतर आहे ते आपण रिप्रेझेंट करतोय स्मॉल r ने. ठीक आहे, आणि ह्या P पॉईंटपाशी तयार झालेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुठं आहे तर बाहेरच्या बाजूने आहे. बाहेरच्या बाजूने काय आहे तर ही बॉडी काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज बॉडी आहे. जर ही निगेटिव्हली चार्ज बॉडी असती तर इलेक्ट्रिक फील्ड काय असतं, ह्या सेंटरकडे येणारं असतं, पॉईंट P कडे येणारं असतं. बरोबर आहे, ही पॉझिटिव्हली चार्ज बॉडी आहे म्हणून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय आहे, बाहेरच्या बाजूने जाणारे दाखवली गेली. ठीक आहे, इथंपर्यंत लक्षात आलंय तुमच्या. हे ॲप्लिकेशन शिकत असताना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना तुम्हाला शिकायला मिळणार आहे, ती अशी की आपण गॉस लॉचा प्रूफ बघत असताना पाहिलं की एक रेग्युलर शेप आहे किंवा इरेग्युलर शेप आहे आणि जो चार्ज एनक्लोज्ड केला गेला आहे, एनक्लोज्ड आहे म्हणजे तो विदिन ऑब्जेक्ट और विदिन बॉडी, तो चार्ज त्या बॉडीच्या आतमधल्या बाजूला आहे. एक तर तो पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा तो काय असेल, निगेटिव्ह चार्ज असेल. ठीक आहे,
मग या चार्जने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची मॅग्नेट्यूड बघा, तो चार्ज कुठं आहे, बॉडीच्या आतमधल्या बाजूला आहे आणि या चार्जने काय तयार केली तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, की ज्यावेळेस तो चार्ज बॉडीच्या आतमधल्या बाजूला आहे ही इक्वल टू असते, ही सिमिलर असते. कशाला सिमिलर असते तर आता कशाला सिमिलर असते आपण असं म्हणतोय तर हाच ऑब्जेक्ट आहे, पण आता चार्ज आतमधल्या बाजूला नाही आहे. कळते का, चार्ज आतमधल्या बाजूला नाही आहे. चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन कुठं झालेलं आहे तर आउटवर्ड झालेलं आहे, बाहेरच्या बाजूला झालेलं आहे, बाहेरच्या सरफेसवर झालेलं आहे. म्हणजे आता आतमध्ये चार्जच नाही. अशा सिच्युएशनमध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करतोय. मग ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुणी तयार केलेली असेल, या क्लोज्ड सरफेसच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या चार्जने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असेल. ठीक आहे, चार्ज आतमधल्या बाजूला असताना आपण फाइंड आउट केलेलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची मॅग्नेट्यूड, चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन बाहेरच्या बाजूला असताना या चार्ज बॉडीने तयार केलेली टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची मॅग्नेट्यूड ही एक्झॅक्टली कशी असते, सिमिलर असते, सेम असते. मग आता आपण काय करूयात, हे ॲप्लिकेशन तर आपल्याला शिकायचंच आहे ना. हे ॲप्लिकेशन शिकत असताना आपण बघूयात, सर्वात पहिल्यांदा आपण काय करूयात, फाइंड आउट करूयात इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची मॅग्नेट्यूड. या डायग्रामवरती फोकस करू नका, ही डायग्राम थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्या. आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची मॅग्निट्यूड फाइंड आउट करू अशा सिच्युएशनमध्ये की ज्यावेळेस चार्ज बाहेरच्या बाजूला नाही, ज्यावेळेस चार्ज कुठं आहे, बॉडीच्या आतमधल्या बाजूला आहे. आणि त्यानंतर ह्या डायग्रॅमसाठी, ह्या सिस्टीमसाठी म्हणजे की अशी सिच्युएशन तयार झालेली की चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन कुठं आहे तर बॉडीच्या आउटर साईडला आहे, आउटर सरफेसवरती चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि एक चार्ज बॉडी म्हणून काम करत असताना या बॉडीने तयार केलेली टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची मॅग्निट्यूड फाइंड आउट करूयात आणि आपण बघूयात की त्या एक्झॅक्टली सिमिलर येतात का नाही. ठीक आहे. बाय गॉस थिअरम द नेट फ्लक्स थ्रू ए क्लोज्ड सरफेस इज गिवन बाय. बघा, गॉसेस थिअरमचा आपण यूज करतोय आणि हा गॉस थिअरम वापरून ज्या नेट फ्लक्स आहेत किंवा टोटल फ्लक्स तयार झालेले आहेत एका क्लोज्ड सरफेसमधून त्या कशा दिल्या जातील, चार्ज कुठं आहे तर एनक्लोज केला गेला आहे, म्हणजे चार्ज बॉडीच्या कुठं आहे, आतमधल्या बाजूला आहे. पॉझिटिव्ह चार्ज आहे का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे असं मानूयात आपण थोडा वेळ. ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू गॉस लॉ ह्या चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फ्लक्सची मॅग्निट्यूड किती असेल, फाय इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन. ठीक आहे. एप्सिलॉन ही काय आहे तर परमिटिव्हिटी ऑफ मीडियम आहे. एप्सिलॉन इक्वल टू एप्सिलॉन नॉट इंटू के. हा फॉर्म्युला तर तुम्हाला माहितीच आहे, आपण 11वीमध्ये शिकलोय. एप्सिलॉन इक्वल टू एप्सिलॉन म्हणजे असते परमिटिव्हिटी ऑफ मीडियम, की ज्या मीडियममध्ये चार्ज ठेवला गेला आहे. आणि एप्सिलॉन नॉट म्हणजे काय आहे तर परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. ज्यावेळेस एप्सिलॉन नॉट लिहिला जाईल त्यावेळेस माझ्या लक्षात येईल की चार्ज कुठं प्लेस केला गेला आहे तर फ्री स्पेसमध्ये प्लेस केला गेला किंवा एअरमध्ये प्लेस केला गेला आहे. आणि के आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. या डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची मॅग्नेट्यूड 1 कधी असते, ज्यावेळेस तो चार्ज कुठं प्लेस केला गेलेला आहे तर एअरमध्ये किंवा फ्री स्पेसमध्ये. ठीक आहे. मग आपला चार्ज कुठं प्लेस केला गेला आहे तर फ्री स्पेसमध्ये. आपण ह्या बॉडीच्या आतमध्ये जे काही माध्यम आहे ते मानूयात फ्री स्पेस आहे किंवा ते काय आहे तर एअर आहे. म्हणून हा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट झाला 1, म्हणून एप्सिलॉन हा काय झाला तर एप्सिलॉन नॉट झाला. ठीक आहे. म्हणजे हा गॉस लॉ आता मी पुन्हा कसा लिहू शकते, फाय इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट, कारण ज्या मीडियममध्ये चार्ज प्लेस केला गेला आहे ते मीडियम काय आहे तर फ्री स्पेस आहे किंवा एअर आहे. ठीक आहे. हाच फॉर्म्युला जर मी क्यूसाठी मॉडिफाय केला तर कसा लिहील, क्यू इक्वल टू एप्सिलॉन नॉट इंटू फाय. ठीक आहे. गॉस लॉसाठी आपण अजून एक स्टेटमेंट शिकलो होतो, फाय इक्वल टू ई इंटू डी एस. ठीक आहे. मग बघा,
या क्यूच्या फॉर्म्युल्यामध्ये क्यू इक्वल टू एप्सिलॉन नॉट इंटू फाय, फायची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. मग काय होईल? क्यू इक्वल टू एप्सिलॉन नॉट इंटू फायची व्हॅल्यू ई इंटू डी एस. ठीक आहे. मग हाच फॉर्म्युला मॉडिफाय करतोय आपण ईसाठी. काय होईल? ई इक्वल टू क्यू अपॉन, हे इकडं एप्सिलॉन नॉट आणि डी एस न्यूमरेटरला आहेत, ते डिनॉमिनेटरला जातील लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर. एप्सिलॉन नॉट इंटू डी एस. ठीक आहे. डी एस हा काय आहे तर एरिया ऑफ स्पेरिकल शेल आहे किंवा एरिया ऑफ हॉलोस्पियर आहे, किंवा नुसतं सेक ऑफ सिम्प्लिसिटीसाठी म्हणा एरिया ऑफ स्पियर, की जो मी कसा लिहिला होता बरं? 4πr². आर म्हणजे काय होती? रेडियस ऑफ स्पियर. ठीक आहे. या पहिल्या स्पियरची काय दाखवली होती आपण? रेडियस दाखवली होती. बघा, सेंटरपासून इथंपर्यंतची जे डिस्टन्स आहे ती म्हणजे काय आहे तर ह्या स्पियरची रेडियस आहे. ती इथं त्या स्पियरचा एरिया फाइंड आउट करत असताना मी वापरली 4πr². देअरफॉर ई इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट ॲज इट इज. डी एससाठी मी सबस्टिट्यूट करील 4πr². ठीक आहे. आपण काय करूयात? कॉन्स्टंट एकत्र अरेंज करूयात की ज्यामुळं फॉर्म्युला आपल्याला असा दिसायला लागेल. ई इक्वल टू, बघा, 1/4π एप्सिलॉन नॉट इंटू क्यू अपॉन r². बघा आल्या का सगळ्या टर्म? 4π एप्सिलॉन नॉट क्यू r². सगळ्याच्या सगळ्या मी अशा अरेंज केल्या. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची मॅग्निट्यूड काय आलेली दिसते मला? 1/4π एप्सिलॉन नॉट क्यू अपॉन r². क्यू ही अशा चार्जची मॅग्निट्यूड आहे जो एका क्लोज्ड सरफेसच्या आतमधल्या बाजूला आहे. ठीक आहे. 4 कॉन्स्टंट, पायची व्हॅल्यू 3.14 कॉन्स्टंट, एप्सिलॉन नॉट परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस कॉन्स्टंट, आर म्हणजे काय आहे? रेडियस ऑफ स्पियर. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपण एका क्लोज्ड सरफेसने एनक्लोज्ड केलेल्या चार्जने किती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तयार केली? त्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची मॅग्निट्यूड आपण काय केली? फाइंड आउट केली. तुम्ही लक्षात ठेवाल का? ई इक्वल टू 1/4π एप्सिलॉन नॉट इंटू क्यू अपॉन r². मी इथं कुठेतरी लिहून ठेवते. ई इक्वल टू 1/4π एप्सिलॉन नॉट इंटू क्यू अपॉन r². म्हणजे विसरून जाणार नाही आपण. ठीक आहे. बघा, आत्ता आपण काय करूयात? हे ॲप्लिकेशन स्टडी करूयात की आपल्या ह्या ॲप्लिकेशनमध्ये काय झालेलं आहे? एक हॉलोस्पियर आहे आणि चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन कुठं झालेलं आहे? त्या हॉलोस्पियरच्या सरफेसवर झालेलं आहे, आउटर सरफेसवर झालेलं आहे, म्हणजे बाहेरच्या बाजूला झालेलं आहे. आणि बाहेरच्या बाजूला असलेल्या चार्जने जे टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तयार केलेली आहे त्या टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट करणार. म्हणजे आपण प्रॉपर आता हे ॲप्लिकेशन स्टडी करत आहोत की ज्याच्यामध्ये गॉसियन सरफेस आहे. गॉसियन सरफेसवरती तुम्ही एक पॉईंट पी कन्सिडर केला आहे की जो एक स्मॉल सरफेससारखा ॲपियर होतोय. या पी पॉईंटपाशी तयार झालेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डिरेक्शन आपण डायग्रॅममध्ये ही अशी दाखवलेली आहे. आणि ह्या पी पॉईंटपाशी तयार होणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची मॅग्निट्यूड आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. मग बघा, सुरुवात करूया आपण ते करायला. बघा, आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल ऑल ऑर हॉलो स्पियर हे गॉस थिअरमचं फर्स्ट ॲप्लिकेशन स्टडी करतोय. आणि त्यामध्ये ह्या पी पॉईंटपाशी तयार झालेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करायची. गॉस लॉचं ॲप्लिकेशन आहे म्हणजे सरळ सरळ आहे की आपल्याला गॉस थिअरमच वापरावं लागणार आहे. आणि गॉस थिअरम सांगतो फाय इक्वल टू सरफेस इंटिग्रल. हे बघा, हे सरफेस इंटिग्रल ओव्हर ए क्लोज्ड पाथ. कुणाचं सरफेस इंटिग्रल घेतलंय तुम्ही? तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं सरफेस इंटिग्रेशन घेतलंय. जर इथं डॉट प्रोडक्ट आहे ई बार आणि डी एस बार, हे काय आहेत तर दोन्ही व्हेक्टर आहेत, त्यांचा हा डॉट प्रोडक्ट घेतला आहे. जर मी फक्त मॅग्निट्यूडशी संबंधित बोलले तर मी असं लिहू शकेल
ds. ठीक आहे. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची, म्हणून ती इंटिग्रेशनच्या काय घ्यायची, बाहेर घ्यायची. मग आता मला इंटिग्रेशन कोणाचं करावं लागणार आहे, तर dsचं इंटिग्रेशन करावं लागणार आहे. फाय इक्वल टू, आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे ई इंटू सरफेस इंटिग्रल ds. म्हणजे आता आपण काय करतोय, हे छोटे छोटे जे सरफेस आहे अखंड या हॉलोस्पियरचे, अखंड स्पेरिकल शेलचे, ते आपण काय करून टाकणार आहोत, तर ॲड करून टाकणार आहोत, इंटिग्रेट करून टाकणार आहोत. इंटिग्रेट करणे म्हणजे एकत्रित आणणे. आणि मग हे छोटे छोटे सरफेस आपण इंटिग्रेट करतोय, एकत्रित आणतोय. मग त्यातून काय तयार होणार आहे, तर एक स्पियर तयार होणार आहे. म्हणजेच काय तयार होणार आहे, तर त्या स्पियरचा एरिया तयार होणार आहे, त्या स्पेरिकल शेलचा एरिया तयार होणार आहे. म्हणजे ह्या इंटिग्रेशनची किंमत किती असणार आहे, 4πr² इतकी असणार आहे. इथं लक्षात ठेवायचं, हा स्मॉल आर घेतोय आपण, कारण हा जो सरफेस आहे तो हा सरफेस आहे, गॉसियन सरफेस आहे. नाहीतर तुम्ही इथं कॅपिटल आर घ्याल तर आपलं हे सगळं एक्सप्रेशन चुकून जाईल. ठीक आहे. मग इथं लक्षात ठेवायचं, ही जी रेडियस आहे ती कुणाची आहे, गॉसियन सरफेसची आहे. किंवा आपण असं लक्षात ठेवूया, ही कुणाची आहे, तर ह्या बी स्पेरिकल शेलची आहे, बी स्पियरची आहे. ठीक आहे. आणि हा ई ॲज इट इज, म्हणजे फाय इक्वल टू काय तयार झाला, E.4πr². dsचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर E.4πr² तयार होईल. गॉस थेरमवरूनच फायची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली तर ती काय असेल, Q/ε0. बघा, फाय इक्वल टू Q/ε0 काय आहे, गॉस लॉ आहे, गॉस थिअरम आहे. इक्वल टू पुढचं ॲज इट इज E × 4πr². या इक्वेशनवरून मी कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकते, ईची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकते. 4πr² इकडं न्यूमरेटरला दिसतोय, लेफ्ट हँड साईडला आला की तो डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजे ईची व्हॅल्यू मला अशी दिसायला लागेल, E इक्वल टू, बघा, E इक्वल टू Q/ε0 ॲज इट इज. आणि हा 4πr² येईल डिनॉमिनेटरला, 4πr². आपण ही टर्म रिअरेंज करूयात. E इक्वल टू 1/4πε0 इंटू Q/r². ठीक आहे. बघा बरं, ज्यावेळेस चार्ज बॉडीच्या आतमधल्या बाजूला होता त्यावेळेस त्या चार्जने प्लस क्यू चार्जने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची मॅग्निट्यूड येत होती E इक्वल टू 1/4πε0 Q/r². आर म्हणजे काय होती, त्या स्पियरची रेडियस होती. इथं सुद्धा काय झालं, E इक्वल टू 1/4πε0 इंटू Q/r². आर ही काय आहे, तर त्या स्पेरिकल शेलची किंवा त्या स्पियरची रेडियस आहे. म्हणजे कळतंय का, आपण काय स्टडी केलं आज, आपण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकलोय आज, की एखाद्या क्लोज्ड बॉडीच्या आतमध्ये असलेल्या चार्जने, त्या बॉडीने एन्क्लोज्ड केलेल्या चार्जने जेवढं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तयार केलं गेलं त्या चार्जकडून, तेवढीच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कोण तयार करतील, तर बॉडीच्या आउटर मोस्ट सरफेसवर स्प्रेड झालेले चार्जेस, युनिफॉर्मली स्प्रेड झालेले चार्जेस तेवढीच इंटेन्सिटी तयार करतील, जेवढी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी त्या चार्ज स्पियरच्या आतमधल्या बाजूला असलेल्या चार्जने तयार केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे गॉसियन सरफेसची मदत घेऊन आपण काय करतोय, तर त्या चार्ज स्पियरच्या आउटर मोस्ट सरफेसवर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेल्या चार्जने किंवा त्या स्पेरिकल शेलने एक चार्ज बॉडी म्हणून काम करत असताना तयार केलेली टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करण्यामध्ये आपण सक्सेसफुल होतोय, ज्यावेळेस आपण वापरतोय काय, तर गॉस थिअरम किंवा गॉस लॉ. म्हणजे तुम्हाला आज हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल, E इक्वल टू 1/4πε0 इंटू Q/r². समजलंय तुम्हाला? आज मी तुम्हाला जेवढं काही सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न केला, अपेक्षा करते की ते तुम्हाला समजलं असेल. आता आज पुरतं इथंच थांबूयात आपण. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आपण गॉस लॉचं नेक्स्ट ॲप्लिकेशन घेऊन, दुसरं ॲप्लिकेशन घेऊन. थँक्यू. टेक केअर.